लागला, लाईटही जळाले, पण फलंदाज ठरला नॉट आउट. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटल्या जाते, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. अनेक सामन्यांचे निकाल शेवटच्या चेंडूवर लागले आहेत. क्रिकेटचे काही नियमही तसे आश्चर्यकारक आहेत. त्याचा प्रत्यय प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देखील येतो. असाच प्रकार एसए आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पाहायला मिळाला. डार्विनला झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 53 धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका संघ आणखी मोठा विजय मिळवू शकला असता, पण ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाला जीवदान मिळाले. झाले असे की दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया समोर 219 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. नंतर कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिड आक्रमक खेळत होते, परंतु मार्शला 22 धावांवर तर डेव्हिडला 50 धावांवर बाद करण्यात अनुक्रमे कॉर्बिन बॉश आणि कागिसो रबार्डला यश आले. ग्लेन मॅक्सवेलही 16 धावांवर माघारी परतला. त्यामुळे ॲलेक्स कॅरे आणि मिचेल ओवेन डाव सावरत होते. याच दरम्यान कॉर्बिन बॉशने टाकलेल्या 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ओवेन बाद झाला होता. थोडक्यात वाचला, बॉशने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपला स्पर्श करून यष्टिरक्षक रायन रिकल्टन कडे गेला होता. चेंडू स्टंप आणि बेल्सला स्पर्श झाला, त्यामुळे त्यावरील लाईट्सही लागल्या. मात्र स्टंपवरील बेल्स काही खाली पडल्या नाहीत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडू स्टंप तपासायलाही जमा झाले. त्यावेळी ओवेन 6 धावांवर होता. दरम्यान हे जीवदान दक्षिण आफ्रिकेला फार महागात पडले नाही. ओवेन 8 धावांवर आणि कॅरे 26 धावा करून बाद झाले. नंतर बेन वारशुई 12, सीन एबॉट 1 आणि ॲडम झाम्पा 0 हे देखील बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 17.4 षटकातच 165 धावांवर संपला. दक्षिण आफ्रिकेकडून क्रेना मफाका आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडा, ॲडेन मार्करम, लुंगी एनगिडी आणि एनकाबा योमझी पीटर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 218 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून डेव्हॉल्ट ब्रेविसने शतकी खेळी करताना 56 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 125 धावा केल्या. तसेच ट्रिस्टन स्टब्सने 31 धावांची खेळी केली. याशिवाय एडेन मार्करम 18, रायन रिकल्टन 14 आणि लुआंड्रे प्रिटोरियस 10 यांनी दुहेरी धावसंख्या पार केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल आणि बेन वारशुई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि सीन एबॉट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.